आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 16 कडे वळणार आहोत. त्यामध्ये दरवाजाविषयी, फाटकाविषयी, द्वाराविषयी, एंट्रीच्या गेटविषयी, स्वागत कक्षाविषयी किंवा ज्यामधून आपल्याला आतमध्ये जायचंय अशा दरवाजाविषयी आपल्याला एक माहिती त्या ठिकाणी मिळत आहे. आपण पाहूया उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 16. तारवास उजेडासाठी खिडकी कर. तारवास उजेडासाठी खिडकी कर. तिचा माथा वर पासून एक हात असेल अशी ती कर. एक हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव. त्याला खालचा दुसरा व तिसरा असे मजले कर. या ठिकाणी दरवाजाविषयी खास विशिष्ट अशी माहिती दिली. आणखीन एक वचन वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 7. हा जलप्रलय जवळ जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे बायको व सुना यास घेऊन तारवात गेला. खिडकीतून नाही गेला, दरवाजातूनच गेला. पुढे वाचूया आणखीन एक वचन क्रमांक अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 16. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक नर मादी आत गेली. ढकलावली नाही, बळच नाही, आतमध्ये गेली. पुढं मग परमेश्वराने त्यांना आत बंद केलं, म्हणजे दरवाजा लावून घेतला. आणखीन एक वचन पाहूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 8 वचन क्रमांक 2. जलाशयाचे झरे व आकाशाची द्वारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची जोड थांबली. आणखीन एक शेवटचा रेफरन्स पाहूया आणि मग या वचनावर आपण चिंतन मनन अध्ययन करूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 13. याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती त्याने उघडली. खिडकी उघडली, दरवाजा उघडला नाही. आता परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या 4-5 रेफरन्सच्या द्वारे उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये विशिष्ट हेडलाईन्स आहे. नोहाचा परिवार, नोहाने बांधलेला तारू आणि नोहाने बांधलेल्या तारूमध्ये जगातल्या तारण पावणारे पशु पक्षी, सरपटणारे प्राणी आणि विशेष करून मनुष्य, नोहाची पत्नी, नोहाचे 3 मुलं आणि नोहाच्या 3 सुना आणि प्लस जगामध्ये परमेश्वराने निर्माण केलेले सर्व वंचर, हिंस्र, श्वापद, पाळीव, आकाशात उडणारे, पाण्यामध्ये तरंगणारे, रांगणारे, जमिनीवर रांगणारे, पाण्यामध्ये पोहणारे सर्व जीव जंतू, हे सर्व काही त्या होडीमध्ये, नावेमध्ये ठेवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी एक विशिष्ट महत्वाची घटना घडलेली आहे. यांच्या व्यतिरिक्त त्या दरवाजा करत असताना त्या खिडकी पण होय आणि त्या ठिकाणी एक दरवाजा आहे जो मेन डोर आहे. त्याच्यानंतर एक खालचा मजला आणि त्याच्या खालचा मजला, असे टोटली मिळून 3 दरवाजे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण तो मेन दरवाजा एक आहे आणि तो दरवाजा परमेश्वराने बंद केला. तो पुन्हा एक वार परमेश्वराच्या नियोजनानुसारच उघडला गेला. या शास्त्र भागाच्या माध्यमातून तुम्हाला मला प्रिय या ठिकाणी सांगायचंय, आज आम्ही शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये ज्याप्रमाणे नोहाला सांगितलं की जलप्रलय येणार आहे, ज्याप्रमाणे नोहाला सांगितलं की मी भूतलाचा अंत करणार आहे, ज्याप्रमाणे नोहाला सांगितलं की लोकांना तू घोषणा कर, ज्याप्रमाणे लोकांना तारण्यासाठी तू एक विशिष्ट अशी तारण, एक नोहा तारू तयार कर, एक होडी, एक नौका, एक नाव, एक मोठी जहाज तयार कर. पहिली गोष्ट, नोहाला वैयक्तिकरित्या ती जहाज जरी करायला लावलेली होती, परंतु जे तारणाकडे येत आहेत, ज्याचा बचाव परमेश्वर करू इच्छित आहे, जे परमेश्वराकडे वळणार आहेत, जे काही पश्चाताप करणार आहेत, जे काही परमेश्वरच्या वचनावर विश्वास ठेवून त्या नोहाकडे, त्या तारवाकडे, त्या सेवकाकडे, त्या पाळक साहेबांकडे, त्या याजक साहेबांकडे, त्या सत्य वचनाकडे, मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे जे येत आहेत ना, तर प्रत्येकासाठी तारू होता. वैयक्तिकरित्या एकट्या नोहाला जरी ती कामगिरी दिली होती, परंतु एकट्या नोहासाठी तो तारू बनवलेला नव्हता. मला तुम्हाला या ठिकाणी विशेष करून एक गोष्ट सांगायची आहे. अनेक लोक तारू तयार करतायत, ते वैयक्तिक करीत आहेत. प्रत्येक जणाला वाटतं की मी नोहा आहे आणि मी आणि माझी पत्नी, माझे 2 लेकरं किंवा काय असं बाडबिस्तर तेवढाच वाचले जाईल. नाही,
जगाची तारण व्हावे ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्या काळामध्ये नोहाला एक विशिष्ट अशी घटना सांगण्याच्या पूर्वी नोहाने शुभवर्तमान सांगितलं, नोहाने प्रचार केला, नोहाने देवाच्या विषयी सांगितलं, नोहाने देवाच्या क्रोधाविषयी सांगितलं, नोहाने पश्चातापाविषयी सांगितलं, नोहाने येणाऱ्या कठीण प्रसंगाविषयी सांगितलं, नोहाने जग बुडणार आहे हे देखील सांगितलं, नोहाने येणारे भयानक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे येतील हे सांगितलं, नोहाने हे देखील सांगितलं की या भूतलावर इतकं काय पाऊस होणार आहे, इतकं काय पाणी चढणार आहे की सर्व मानवजात बुडून नष्ट होणार आहे. पशु पक्षी झाडे पानं फुलं काय असेल नसतील सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत. आणि म्हणून तुम्ही परमेश्वराकडे वळा. ही घोषणा त्या नोहाने केली. आणि घोषणा करीत असताना नोहाला सांगितलं की नोहा तू एक तारू बनव आणि त्या तारूची जी उंची असेल, लांबी असेल, त्याची खोली असेल, त्या तारूमध्ये किती दरवाजे असतील, किती खिडक्या असतील, कशा प्रकारचं ते तारू असेल, कशा प्रकारे त्या ठिकाणी कप्पेवारी आहे, कशा प्रकारे वनपशु ठेवशील, गवत पेंडा ठेवशील, कशा प्रकारे तुझी देखील उपजीविका राखण्यासाठी काही सदन सामुग्री तू ठेवशील, सगळ्या गोष्टीचं टेक्निकल ट्रेन करून, सगळ्या गोष्टीचं इंजिनिअरिंग इंटरेटर करून नोहाला त्या ठिकाणी एक नक्षा दिला आणि त्या नक्षाच्या माध्यमातून त्याने तारू बांधला. आज तुम्हाला आणि मला एकच नक्षा आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त दुसरा नक्षा नाही. ज्यांना ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावरला ख्रिस्त जो तुमच्या आणि माझ्यासाठी पापासाठी मरण पावला, पुन्हा एक वार उठला आणि तो पुन्हा एक वार येत आहे आणि आज देखील तो तुम्हाला आणि मला आमच्या पापाच्या मानाने दंड देत नाही. तो एकच नक्षा आहे, तो एकच मार्ग आहे, मार्ग सत्य जीवन म्हटलेला की त्या रस्त्यानेच आमचं तारण होणार आहे, त्या रस्त्यानेच आम्ही या नाशापासून आम्ही वाचणार आहोत. आणि म्हणून आज देखील प्रिय हो, जगामध्ये शेवटचा काळ आला, एकदम समीप आलेले. आम्हाला पाहायला मिळते की नोहाला ज्यावेळेस सांगितल्या जलवृष्टी झाली नाही, सांगितल्या भूगर्भाने आपलं जमिनीत असणारं पाणी सोडून दिलं नाही, सांगितल्याने आकाशातून पाण्याची वृष्टी झाली नाही, आकाशातले द्वार खुलले गेले नाही. आम्ही पाहतो या ठिकाणी की ज्यावेळेस जलप्रलय आला, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 8 आणि 2 मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी विशिष्ट अशी घटना आम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एक वार वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 8 वचन क्रमांक 2. जलाशयाची झरे व आकाशाची द्वारे आकाशामधले दार खोललं गेलं. आमचा विषय आहे दार, दरवाजा, फाटक. आणि ज्या ठिकाणी आपण एंट्री मारतो असं ठिकाण, आकाशामध्ये एंट्री मारणारं ठिकाण आणखी एक आहे की त्या ठिकाणी आकाशाचं दार खुललं आणि त्या द्वारातून काय येत होतं, आकाशातून जलवृष्टी झाली, आकाशातून पावसाची वृष्टी झाली, आकाशातून इतकी काय वृष्टी झाली की जसं काय एखाद्या मोठा जो तलाव असेल किंवा मोठा डॅम असेल आणि त्या डॅम मधून हजारो लाखो लिटर क्युरियस मधून जे पाणी फेकलं जातं, कदाचित असा देखील प्रसंग त्या ठिकाणी आलेला असेल. आम्ही पाहतो की जमिनीचे भूगर्भाचे दार खोलले गेले, भूगर्भात असणारे दरवाजे खोलले गेले आणि त्यामधून पाण्याचे झरे असे काय उपळत होते जसे की काही त्या ठिकाणी वर्णन देखील करता येणार नाही, इतकी भयावह परिस्थिती त्या ठिकाणी असेल. आज देखील अशा जीवनाच्या परिस्थितीमध्ये असताना त्याच्या अगोदर काही पडघाम वाजत होते, त्याच्या अगोदर काही गोष्टी दिसत होत्या आणि परमेश्वर त्या लोकांना वारंवार संधी देत होता. परमेश्वर त्या लोकांना वारंवार पश्चातापासाठी एक वेळ देत होता. आज देखील अशीच कंडिशन आहे. जगाचा शेवटचा वेळ जवळ आलेला आहे. आज देखील परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या माध्यमातून आम्हाला संधी देत आहे. आज कुठला नोहा तयार होणार नाही, आज कुठला तारू बांधण्यात येणार नाही. आणि आज या समाजाला तुमचा आणि माझा जर बचाव करायचा असेल तर आम्हाला कुठंतरी एंट्री मारणं, कुठंतरी लपून बसणं. परंतु पवित्र शास्त्र सांगतंय परमेश्वराच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जीवन जगत असाल, अधोलोकामध्ये जरी गेला तर तिथलं दार उघडून तो तुम्हाला आणि मला बाहेर काढेल. समुद्रात जरी लपला तर तो पाण्यातून बाहेर फेकून देईल. अशी कुठलीच जागा नाही की आमचा परमेश्वर आम्हाला शोधणार नाही, सापडणार नाही. असं कोणतंच दार नाही की ते परमेश्वर उघडणार नाही. आज देखील तो तुमच्या आणि माझ्या दाराशी उभा आहे. परंतु लोकांचे अंतःकरण इतके काही कठीण झालेले आहे, दारच खोलीनात. अशाच प्रकारे त्या ठिकाणी नोहाचं अंतःकरण परमेश्वराने बनवलं, मायाळू, प्रेमळ. कारण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने ज्यावेळेस तो जलप्रलय निर्माण केला
उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 16 मध्ये एक घटना लिहिलेली आहे. पाहूया आपण. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधार्या प्राण्यांपैकी एक नर मादी आत गेली, ढकलवली नाही बळत. आज पाळक साहेब अनेक लोकांना ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. याजक साहेब अनेक लोकांना पुढे करत आहेत. याजक लोक पायच पडायचं राहिलेले किंबहुना पडले देखील आहेत. आजही अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासार्ह भाऊ बहीण आई वडील आहेत की ज्यांना नोहासारखं पाचरण केलेलं आहे, ज्यांना योहानासारखं पाचरण केलंय, ज्यांना प्रेषित पौलासारखं आणि इतर शिष्यांसारखं पाचरण केलंय, जे सत्यामध्ये जीवन जगत आहे. आज देखील त्या लोकांच्या पाया पडत आहेत, म्हणत आहेत तारण साधून घ्या, वेळ जवळ आलेली आहे, समीप आलेला आहे, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रभू येशूकडे या. आजही अनेक याजक लोक आरडून ओरडून घसा ताणून अंतकरणापासून या गोष्टी सांगत आहेत, परंतु आज अनेक लोक त्याची खिल्ली उडीत आहेत. आज अनेक लोक त्यांचा आवाज ऐकत नाहीत आणि काही ऐकत आहेत तर कानाची खाज जिरण्यासाठी ऐकत आहेत. त्यावेळेस देखील नोहाने आवाज दिला, त्यावेळेस देखील नोहा फिरला आणि नोहाला एक विशिष्ट गोष्ट करायला सांगितली, तारू बनव. आज प्रिय हो, एक महत्वाची घटना त्या ठिकाणी आम्हाला पाहायची. त्या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 आणि 16 मध्ये आम्ही पाहूया. पुन्हा एक वार वाचूया. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक नर आणि मादी आतमध्ये गेली. मग परमेश्वराने त्यांना आत बंद केले. नोहाला तारू बांधायला लावला, नोहाला खिडकी ठेवायला लावली, नोहाला दरवाजे करायला लावले, नोहाला छत करायला लावलं, नोहाला डांबर लावायला लावलं, नोहाला सगळ्या गोष्टी करायला लावल्या आणि नोहाला सांगितलं जा आणि त्या तारावर बस. ज्यांना ज्यांना त्या तारावर यायचं आहे ना ते येतील. कारण या ठिकाणी आपण जर बारकाईने शास्त्रबद्दल वाचला तर एकाही प्राण्याला ढकलीत आणलेलं नाही, ऑटोमॅटिक प्राणी आलेले, हिंस्र पशु देखील आले, सरपटणारे प्राणी आले. आपण तो चॅप्टर आपला विषय तो नाही, पण तुम्हाला सांगू दे या ठिकाणी की खरोखर त्या ठिकाणी परमेश्वराने ते दार बंद केलं. जर परमेश्वराने दार बंद केलं तर जगामध्ये असं कुठलीच ताकद नव्हती की ते दार खोलण्याची. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद आणि गौरव सन्मान आदर देईल यासाठी की प्रिय हो, परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचा दार बंद करण्या अगोदर आम्हाला वेळ आहे. परमेश्वराने तारणाचा दार बंद करण्या अगोदर आम्हाला पश्चातापासाठी वेळ आहे. आज देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आत्म्याने खरेपणाने तळमळतीने संपूर्ण जीव ओतून आज तुम्हाला तो तारणाचा मार्ग सांगत आहे. त्या तारणाच्या घरामध्ये, देवाच्या घरामध्ये, बेतेलमध्ये, देवाच्या घरामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये जे दरवाजे आहे, स्वर्गाचं राज्य जे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आज तुम्हाला रिक्वेस्ट करत आहेत. आज तुमच्या पुढे हात पसरत आहेत, आज तुमच्या पुढे हातवल निर्बल झालेले आहेत. आज ते संपूर्ण जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी त्या नोहासारखं, योहानासारखं, प्रेषित पौलासारखं जीवन समर्पित करीत असताना त्यांचं एकच म्हणणं आहे की स्वर्गाच्या राज्याच्या दारापर्यंत पोहोचणं, स्वर्गाच्या राज्याच्या दाराच्या आतमध्ये जाणं, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊन परमेश्वराच्या प्रियजनामध्ये वाटा मिळणं. परंतु जायचं कशाने? दरवाजाने. या ठिकाणी नोहाच्या जीवनामध्ये त्या तारूविषयी जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराने त्याला एक खिडकी करायला लावली आणि ती खिडकी उंचीवर होती. परमेश्वराने त्याला एक दरवाजा करायला लावला, तो एका बाजूस दरवाजा केला आणि त्या दरवाजाला 3 कप्पे होते यासाठी की वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्राणी किंवा जे काही गोष्टी असतील XYZ, जसं नोहाला मार्गदर्शन केलं, जसं नोहाला इंटिरियर डेकोरेशन दिलं असेल, नोहाला जसं इंजिनिअरिंग प्लॅन दिला असेल त्या पद्धतीने त्याने बांधला. परंतु एक मात्र निश्चित की नोहाच्या हातामध्ये तो दरवाजा बंद करायची ताकद नव्हती, नोहाच्या हातामध्ये तो दरवाजा उघडायची देखील ताकद नव्हती. तो दरवाजा बंद करण्याचा अधिकार मात्र आमच्या परमेश्वराला, त्या जीवित परमेश्वराला, तो सदा जीवित परमेश्वराला, ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली त्या परमेश्वराला आणि ज्याने आकाश आणि पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर असणारं सध्या नोहाच्या काळातलं जे भूतलावर असणारं पापमय जीवन नष्ट करण्यासाठी त्याच परमेश्वराने एक नाव, होडी, तारू जे तयार केलं होतं नोहाच्या माध्यमातून, त्या तारूचं दार स्वतः परमेश्वराने बंद केलं.
नोहाचे मामा, चुलते, काक्या काक्या, भाऊबंद इकडे चिकडचे जे लोक पहिले नोहाची खिल्ली उडीत असतील, जे पहिले लोक नोहाला नावं ठेवत असतील, नोहाला म्हणत असून पागल झालाय, येडा झालाय, मूर्ख आहे, अरे इथं एवढा मोठा दुष्काळ पडला, इथं मोठं सगळं एवढं आहे, हा म्हणत आहे की इतकं पाणी येणार आहे की सगळं जग पाण्याने बुडणार आहे. आजही अनेक लोक म्हणत आहेत, अनेक देवाचे सेवक आणि वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या गायडन्स मधून, देवाच्या अभिषिक्तांच्या माध्यमातून, परमेश्वराने ज्या देवाच्या अभिषिक्तांना जे प्रकटीकरण दिले त्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून अनेक देवाचे सेवक सांगत आहे की तो शेवटचा खरना, शेवटचा काळ, शेवटचा समय देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जवळ येत आहे. आणि त्या अगोदर तुम्हाला आणि मला वचनाच्या माध्यमातून अनेक असे मार्गदर्शनार्थ वचनाचे प्रूफ आमच्या समोर ठेवत आहे. वचनाचे प्रूफ जाऊ द्या, पण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या नेत्रांनी पाहत आहोत, आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत, आमच्या कानांनी ऐकत आहोत. ऐकत असताना आमच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. परंतु प्रिय अनेक लोक आहेत, ते ऐकतात, घडीभर ठोके जरा वाजू देतात, परत शांत होतात, परत कान बंद करतात, परत तोंड बंद करतात, परत डोळे मिटतात. अशाच प्रकारे नोहाने त्यांना सांगितलं, बाबांनो, परमेश्वराने मला या साईची होडी नाव तयार करायला लावलेली आहे, तारू तयार करायला लावलेला आहे. कदाचित नोहाच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, परमेश्वर दे बाप्पा एवढीशी छोटीशी, त्या दृष्टिकोनातून खूप काही मोठी ती तारू होती, परंतु जर नोहाने जर विचार केला असता की हे परमेश्वरा, एवढं मोठ्या जगातले उत्पत्तीतले लोक एवढ्यांसाठी एवढीशी नाव पुरेल का? परमेश्वराने नोहाला तारू विशिष्ट अशा आकारामध्ये बांधायला लावला. परमेश्वराला माहिती आहे की कुणाचं तारण होणार आहे आणि कोण तारवत बसणार आहे. अहो, साधे पशु पक्षी, सरपटणारे प्राणी, हिंस्र प्राणी, पाण्यातले प्राणी, आकाशात उडणारे प्राणी त्या नोहाच्या तारवामध्ये गेले, परंतु नोहाची पत्नी आणि 3 मुलं आणि 3 सुरांच्या व्यतिरिक्त दुसरा मनुष्य प्राणी त्याच्यात आत गेलाच नाही. किती मोठी खेदाची गोष्ट आहे. आज देखील परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गीय दार उघडं ठेवलेलं आहे. आज देखील परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशूच्या विनंतीवरून, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त साक्षीवरून, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या समर्पणावरून, आणि आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी मध्यस्थी आमच्या स्वर्गीय पित्या समोर करताय. म्हणून आज आमच्यासाठी ते दार उघडाय. परंतु कदाचित न जाणो जर का आम्ही गोष्टी केल्या नाही, आम्ही त्या दरवाजाकडे, त्या दाराकडे, त्या फाटकाकडे, त्या स्वागत कक्षाकडे, त्या एंट्रीच्या रोडकडे जर का आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं नाही, एवढंच नाही तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रकटीकरण 3:20 मध्ये म्हणत आहे, पहा मी तुमच्या दाराशी उभा आहे, मी दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याच्याबरोबर मी आतमध्ये जाईल. आज अनेक लोकांचे दरवाजे बंद आहेत, अंतःकरण कठीण केलेलं आहे, कठीण आणि पाषाणमय हृदय परमेश्वराच्या आडबंदीमध्ये चाललेलं आहे. आणि म्हणतो परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, तुम्ही आणि तुमचं पाप हे परमेश्वरामध्ये आडभिंत झालेलं आहे. जोपर्यंत ही आडभिंत पडत नाही तोपर्यंत माझ्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची वाणी जी तुमच्या आणि माझ्यासाठी म्हणत आहे की दार उघड, मला तुझ्या आतमध्ये यायचं आहे. आज अनेक लोकांनी कठीण आणि हट्टीपणाने आपले दरवाजे बंद करून घेतलेले आहेत. परंतु प्रिय, मला तुम्हाला सांगायचं आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना जर आज तुमचं मन आहे, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण, तुमचे विचार जर कठीण करत आहात, तर येत्या दिवसामध्ये ज्या वेळेस तो समय येईल त्यावेळेस मात्र आमच्यासाठी स्वर्गाचं राज्याचे दार बंद झालेले असतील. नोहाच्या टायमिंगला असंच झालं. पाणी जसं जसं पाऊस यायला लागला, जसं जसं जमिनीचे दरवाजे खोलले, जसं आम्ही एखाद्या मोठ्या तलावाचे, एखाद्या मोठमोठ्या डॅमचे पाण्यासाठी एक दरवाजे खोलले जातात. पहिली मोरी, दुसरी मोरी, तिसरी चारी, काय काय असतात त्याला, आणि काही क्युरियस असं काही लाख लिटर पाणी लोकांच्या वापरासाठी सोडलं जातं. अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने त्या भूमीला, त्या भूतलाला, त्या जमिनीला अधिकार दिला आणि सांगितलं तुझे दरवाजे उघड आणि जेवढे काही पाणी तुला उफळायचं तेवढं उफळ, आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी वरून आकाशातले दार खोलले गेले. कारण आम्ही वचन वाचलं त्या ठिकाणी, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 2 मध्ये वाचूया. जलाशयाची झरे व आकाशाची द्वारे बंद झाली, कारण जलप्रलयाच्या समयाला त्याने लगेच स्टार्ट केले, उघडले होते. परमेश्वराला उघडण्याचाही अधिकार आहे आणि बंद करण्याचाही अधिकार आहे. नोहाला नव्हता.
नोहाला फक्त तारू बांधायला लावलेला आहे. आज देखील अनेक देवाचे सेवक आहेत, त्यांना फक्त तारू बांधायला लावलेले, त्यांना फक्त तारणाची घोषणा करायला लावली, त्यांना फक्त पश्चातापाची घोषणा करायला, त्यांना फक्त देवाच्या राज्याविषयी सांगण्यासाठी त्यांना ऑर्डर दिलेली आहे. त्यांना फक्त देवाच्या दरवाजापर्यंत नेण्याची, मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्यापर्यंत नेण्याची, स्वर्गाच्या राज्याच्या दारापर्यंत नेण्यासाठी वचनाच्या पवित्र आत्म्याच्या परमेश्वरापासून प्राप्त झालेल्या शुभवर्तमानापासून अनेक लोकांना तिथपर्यंत दाखवण्याची आहे. त्याच्या पुढे आतमध्ये घ्यायचंय का नाही, दरवाजा बंद करायचाय का उघडा ठेवायचाय, याचं तारण करायचंय का याला अधोलोकात पाठवायचं, याचं नरकात पाठवायचंय का याला सुखलोकात पाठवायचं, हे परमेश्वरच्या हातात. ते दरवाजे बंद आणि उघडण्याचं काम फक्त परमेश्वर करेल. आणि म्हणून हे दरवाजे बंद आणि उघडे होण्याच्या टायमिंगला, कारण आम्ही पाहिलं की ज्यावेळेस आम्ही उत्पत्ती 28:17 पाहिलं, त्या ठिकाणी एक शिडी त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ती शिडीचे टोक जे आहे ते खालचा भाग जो आहे हा जमिनीवर आहे आणि सगळ्यात वरचं टेक आहे ते स्वर्गाच्या राज्याच्या तिथे टेकलेलं आहे, त्या दरवाज्यावर. तिथून देवदूत चढ उतर करतात. हा अधिकार परमेश्वरापासून. अशा प्रकारे नोहाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तारू बांधण्यात आलं, सगळे प्राणी आतमध्ये गेले. नोहाची इच्छा असेल कदाचित माझ्या भावाचं तारण व्हावं, माझ्या आजीचं, महापाजाचं, माय शेजारी पाजारी, इकडचे तिकडचे, मावशी मामा काक्या तात्या, बऱ्याच लोकांचं तारण व्हावं नोहाची इच्छा होती. आजही अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, त्यांची देखील इच्छा आहे की आमच्या भावाचं तारण व्हावं, आमच्या बहिणीचं तारण व्हावं, आमच्या मेवण्याचं तारण व्हावं, आमच्या भाषीचं तारण व्हावा, आमचे मामा, आमच्या आते, आमचे काका दादा, काय 17 भानगडी जेवढे 7 पिढ्याचे असतील ना नातेवाईक, सगळ्यांचं तारण व्हावा. परंतु तारण पाळक साहेबांच्या हातामध्ये नाहीये, परंतु तारण याजक साहेबांच्या हातामध्ये नाही. त्यांचं फक्त सांगायचं काम आहे. नोहाने देखील सांगायचं काम केलं, रिक्वेस्ट केली. आज अनेक देवाचे अभिषिक्त सेवक आहेत की ते रडून पश्चातापाने इतकं काही समर्पित होऊन लोकांच्या साठी ते दरवाजाजवळ नेण्याचा प्रयत्न करतात. आणि लोक घराचा दरवाजा तर काही काही बंद करतात तर करतात, काही अंतःकरणाचाही दरवाजा बंद करतात, काही कानाचे पडद्याचाही दरवाजा बंद करतात, काही काही तोंडाचा दरवाजा बंद करतात, काही काही ढापणं लावून डोळ्याचाही दरवाजा बंद करतात. डोळे असून न दिसणारे आंधळे, जगातले डोळे आहेत परंतु आत्मिक डोळे नाहीत. मुख आहे परंतु या मुखाने देवाच्या नावाचं स्तवन नाही, जगाची फुशेरकी आहे. कान आहे परंतु देवाच्या आध्यात्मिक गोष्टी ऐकण्यासाठी नाही, तर जगातल्या गोष्टी ऐकण्यासाठी आहेत. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, या कानाचे दरवाजे उघडा, या डोळ्याचे खासडव उघडा, हे मुख उघडा परमेश्वराच्या गौरवासाठी आणि तो दरवाजा शोधण्याचा प्रयत्न करा ज्या दरवाजाने आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून योहान 10:9 मध्ये म्हणताय की मी दार आहे आणि माझ्याद्वारे आल्या वाचून, माझ्या मध्यस्थीने आल्या वाचून, माझ्या मध्ये आल्या वाचून, माझा स्वीकार करणाऱ्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही, स्वर्गाच्या राज्याकडे कोणी जात नाही. स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही, पाहायचंही नाही, अजिबात नाही. दरवाजा कसा आहे, खिडकी कशी, कंपाऊंड कसं आहे, लांब उभा करतील, लांबून बघावं लागेल. जसं मोशे साहेबाला सांगितलं, हे बघ मोशे साहेब, तू या लोकांना घेऊन आलास, परंतु परमेश्वरची इच्छा आहे की तू फक्त त्याला लांबून बघायचं, तू फक्त लांबून म्हणायचं वाव किती हिरवागार प्रदेश आहे, वाव किती दुधामाताचा प्रदेश आहे, वाव किती भारी भारी झरणे आहेत, फक्त लांबून बघायचं, परमेश्वराची इच्छा. आणि म्हणून अनेक लोकांचं स्वर्गाचं राज्याचं दार बघायची लांबूनच इच्छा राहील. लांबून म्हणजे कुठून, अधोलोकातूनच बघतात वाव, नरकातूनच बघतात वाव, आणि इकडे खाली काव पाव, काय काय होईल त्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. दार आम्ही कुठं उभे आहोत, आज आम्ही नरकाच्या दाराशी उभे आहोत, आज आम्ही अधोलोकाच्या दाराशी उभे आहोत. आजही वेळ गेलेली नाही, कारण तुमच्या आणि माझ्यासाठी शेवटच्या रक्ताचा थेंबापर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने त्या सैतानावर झडप घातली, त्याला ठेचलं, त्याच्यावर विजय प्राप्त केला. आणि म्हणून आज देखील त्या मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्याच अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडी आणि काठी मत बरोबर आहे, ती मला धीर देते. उगाच दावीद राजा म्हटला नाही, मृत्यू छायेची दरी जरी दिसली, त्या दरीतून माझा परमेश्वर मला बाहेर घेऊन स्वर्गाच्या राज्यामध्ये, त्या द्वारामध्ये, त्या स्वागत कक्षामध्ये घेऊन येईल, त्या फाटकाच्या मध्ये. परंतु केव्हा,
जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी पहिल्या प्रथम आमचं दार उघडलं तर, जर आमचं दार उघडलं नाही तो बळच एंट्री मारणार नाही. आम्ही साऊथ हिंदी पिक्चर वेगवेगळे जे फिल्म लाईन आहेत ना, मूवीज, त्याच्यामध्ये पाहतो ते डिपार्टमेंटचे म्हणतात दरवाजा खोला, दरवाजा खोला, एकदा दोनदा तीनदा सांगतात नाही का, त्यांच्यातला मेन बॉस असतो दया, एका धक्क्यात लगेच दरवाजाचं तुकडे तुकडेच करून टाकतो डायरेक्ट. परमेश्वर तुकडेच करणार नाही. परमेश्वर फक्त म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकितोय मी, तो हळूहळू ठोकितो, आमचा दरवाजा फोडीत नाही. फोडला तर माणूसच राहणार नाही. परमेश्वर कुणावरही जबरदस्ती करीत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आम्ही कुणाचा आवाज ऐकत आहोत? आम्ही कुठल्या दारात उभा आहोत? आमच्या दारात कोण उभा आहे? भिकाऱ्याचा आवाज येतो, फेरीवाल्याचा आवाज येतो, भाजीवाल्याचा आवाज येतो. बरं झालं मटणावाली विकीत फिरत नाही तर त्यांचाही आवाज आला असता. सगळ्यांचा आवाज येतो, परमेश्वराचा मात्र आवाज येत नाही. पवित्र आत्म्याचा आवाज येत नाही, वचनाचा आवाज येत नाही, सत्याचा आवाज येत नाही. आम्ही कुठल्या दारात आहोत, कुठल्या दरीत आहोत? आज आम्हाला जागृत होणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तो त्या ठिकाणी उशाला एक दगड घेऊन झोपलेला असताना तो जागृत झाला आणि त्याने पाहिलं की एक स्वर्गात तो शिडी एक आहे. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणता हे देवाचं घर आहे, हे स्वर्गाचं राज्याचं दार आहे, हे स्वर्गाचं दार आहे, हे किती भयावह आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला खूप वाकडं तिकडं एकदम तारेवरची कसरत आहे. एक एक पाऊल फुकून चालायचं आहे, एक एक दिवस प्रभू मध्ये चालायचं आहे, एक एक दिवस परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्हाला चालायचंय, स्वर्गाच्या राज्याकडे. अनेक लोक तो काटकसरीचा, शांततेचा, संयमाचा, धीराचा, गरिबीचा, जैविक पद्धतीने कंगाल असण्याचा रस्ता जे बघतात ना, ते नको नको नको, इकडे किती मस्त आहे, सुसाट तिकडे चालले. अनेक लोकांनी तर कन्फर्म त्या दारात मध्ये जाऊन ब्लॅकचे तिकीट पण चालू केली. त्याच्यामध्ये पाळक वर्ग देखील आहे. नरकाच्या राज्याच्या दारात जाऊन ब्लॅक करून राहिलेत, बोलू राहिलेत या या विश्वासणाऱ्या भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या इथं तेलाच्या बाटल्या ठेवल्यात, इथं पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात, इथं आगीचे तिकीट फायर ठेवलेत, इथं घमिलेचे घमिले ठेवलेत, कशाचे ठेवले तर माहित नाही. या इकडं, चला आमच्याबरोबर नरकात, चला आमच्याबरोबर लोकात. हे दार बघा किती भव्य दिवे, या दाराला बघा किती डेकोरेशन आहे, या दाराला बघा किती लाइटिंग आहे, हे दार बघा किती मखमलीच आहे, हे दार बघा प्युअर सागवानच आहे, हे दाराला बघा सोन्याचे पत्रे आहेत. अहो तुम्हाला काय माहिती? प्रकटीकरणाचं पुस्तक वाचा, स्वर्गाच्या राज्याचं कंपाऊंडचं बघा, तिथले कमानी बघा, तिथले भितडी बघा, तिथले पिलर दाखवा. लोकांच्या दानपात्रावर जाऊन, आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन लोकांना तुम्ही काय खाता हे दाखवू नका, हाय हॅलो करू नका, उगाच देवाचा नावाचा गौरव त्या रस्त्यावर त्या पाण्याच्या टाकीच्या जवळ करू नका, त्या फवाऱ्याजवळ थांबू नका. चांगले देवाचे अभिषिक्त सेवक आहेत. अहो एक सुद्धा संधी सोडित नाही. आपण कुठं उभे आहोत, आपण कोण आहोत? आज मी एक लाईव्ह सेशनला एक व्हिडिओ पाहिला, एका घंट्यापूर्वी देवाचे 2 अभिषिक्त सेवक आणि 2 अभिषिक्तीन त्यांच्या बरोबर होत्या आणि पुलावर बसून मस्त पैकी झरण्याचं निदर्शन, प्रेज लॉर्ड, हालेलुया, कसे आहात, देवाचा गौरव असो, किती छान नजारा आहे. आम्हाला इथं आणलं लोकांच्या दानपात्रावर, काय खाते ताण, हॅलो एक घास खातेत, हॅलो. काय लोकांना काय दाखवता? तुमच्या अंगावरले कपडे सुद्धा लोकांचे येत, जाणं लोकांच्या पैशावरचे, तुमचं सगळंच आहे, तुमचे मोबाईल सुद्धा पैसे लोकांच्या दानपात्रावरचे आहेत. आणि तुम्ही काय सांगता लोकांना परमेश्वराने आम्हाला इथं आणलंय? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, याजक साहेबांनो, पाळक साहेबांनो, रेव्हरंड साहेबांनो आणि लय मोठमोठे अभिषिक्त साहेबांनो, आपण कुठं आहोत याचं लक्ष राहू द्या. आपल्याला लोक किती ओळखतात हे लक्षात राहू द्या. आपण देवाचे काम करी आहोत हे लक्षात राहू द्या. आम्ही देवाच्या प्रचारासाठी जर देवाने आम्हाला दुसऱ्या राज्यात नेलं हे लक्षात राहू द्या. पण रस्त्यावरले असे भिकाऱ्यासारखे व्हिडिओ काढू नका जे झोपडपट्टीत काढले जातात आणि वरून हाय हॅलो करून देवाच्या नावाचा महिमाचा गौरवही नाही. किती सुंदर नजारा, किती सुंदर झरणा, वाव, हे ते. बरं झालं प्रभूने तिथं सुरक्षित ठेवलंय.
मी प्रभूला विनंती करेल की प्रभू त्या पुन्हा एक वार त्यांना सुरक्षित घेऊन ये, कारण त्यांना नरकाच्या दारात जायचं नाही आणि इतर लोकांना घेऊन जायचं नाही, तर त्यांना स्वर्गाच्या राज्यात त्यांच्यासाठी निर्मिती केलेली आहे. कारण ते स्वर्गाच्या राज्याचे कोणीतरी असतील, कदाचित जर ते वळाले तर. येऊया आपण आपल्या विषयाकडे वळूया. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद दिले. या ठिकाणी ज्या वेळेस नोहाची इच्छा होती की माझ्या सर्वांचं तारण व्हावं, परंतु त्या ठिकाणी नोहाची इच्छेला काही अर्थ राहिला नाही. नोहा त्या दरवाजा जवळ असेल, परंतु दरवाजा परमेश्वराने बंद केला आणि नोहाने कदाचित उघडण्याचा प्रयत्न केला असेल, कारण त्याचे नातेवाईक आप्तजन मित्र परिवार जेव्हा पाणी घुसायला लागलं, जेव्हा यांच्या झोपड्या जळायला लागल्या आणि जेव्हा यांची तणगायला लागली आणि जसे माशासारखे लडपडायला लागले, जसे यांच्या नाकात तोंडात पाणी जायला लागलं, जसे तसे हे झाडावर चढायला लागले, कुणी घरावर चढायला लागले आणि वाचण्याचा प्रयत्न करीत असताना अनेक लोक म्हणले असते नोहा दार उघड. आमच्या महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एक सुंदर असं भजन गायलं जातं. जलसृष्टीने किती कमेले, पावसाने किती कमेले, किती मुकले घरदार, नोहा उघडता रुचे द्वार, नोहा उघडता रुचे द्वार, नोहा उघडता रुचे द्वार. मायलेकराला अंतरली, गाय वासराला मुकलेली, करती अरोळी नीतरी जवळी, करती अरोळी नोहा जवळी, तूच मला तार, नोहा उघडता रुचे द्वार, नोहा उघडता रुचे द्वार. ते लोक म्हणत होते नोहा आता तू आमचं तारण करतायस, तू आमचं पालन करतायस, तू आमच्यासाठी देव आहेस, नोहा हे दरवाजा उघड. आणि नोहाला देखील पुळका आला असेल, नोहाला देखील रक्ताचा दोष, शेवटी भावाच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर भावाला त्रास होणार आणि मग नोहाने प्रयत्न केला असेल आणि नोहा आतून म्हणत असेल की मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु दरवाजाच उघडा नाही, लॉक झालाय, ऑटोमॅटिक लॉक झालाय, मी बनवलाय, मला परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मी बनवलेला आहे, परंतु माझ्याच्याने तो उघडा ना. आज देखील परमेश्वरच्या राज्यामध्ये देवाच्या अभिषेकाने सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, आज त्या परमेश्वराला, परमेश्वराच्या मध्यस्थीने आम्हाला प्रत्येक गोष्टीचे, आम्हाला तो लाईव्ह जीवन जगत असताना, आमचं आता सध्याचं जीवन जगत असताना परमेश्वराच्या राज्याकडे, परमेश्वराच्या द्वाराकडे, परमेश्वराच्या स्वर्गीय राज्याच्या दाराकडे जाण्यासाठी आज आम्हाला सगळ्या प्रकारचा मार्ग बनवून देऊ राहिलेत, अथवा आम्हाला तिथं नेऊन ठेवलंय. अनेक लोकांनी तिथं उड्या टाकून पलीकडे निघून आलेत. ते म्हणतात अजून दारच उघडं नाही, अजून पाऊसच होई नाही, आणि मग पाऊस होईना तर ज्यावेळेस पाऊस सुरू झाला हे म्हणले आले असेल थोडाफार, ज्यावेळेस अनेक पाऊस सुरू झाला यांनी घरामध्ये लपले, अनेक जास्त सुरू झाले हो, घर बुडायला लागले, हे झाडावर चढले, घरावर चढले, माड्यावर चढले, डोंगरात पळायला लागले. जगामध्ये सगळ्यात मोठा उंचीचा अररात पर्वत आहे आणि त्या टेकडावर ज्यावेळेस त्यावेळेस तारू टेकलेले, म्हणजे तुम्हाला विचार करा की भूतलाने जमिनीने दरवाजा उघडल्यानंतर किती पाणी निघलेले. आज जमिनीने ते दरवाजे बंद ठेवले, भूमीचे दरवाजे बंद असल्या कारणाने 29% फक्त जमीन कोरडी आहे, त्याच्यात जंगल भाग वेगळा आणि 71% पाण्याचा आहे. आणि जर येणी जर तिचे दरवाजे उघडले तर राहील काय? आकाशाने त्या टायमिंगला दरवाजा बंद करून ठेवलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी जो दरवर्षी वर्षा होती, पाऊस येतो किंवा आता तर कधीही पडतो, उन्हाळ्यातही पाऊस, हिवाळ्यातही पाऊस आणि पावसाळ्यातही पाऊस. आता सुटलंय त्या दरवाजाला, असं वाटतंय की भोक्ष पडलेत, जेव्हा वाटन तेव्हा टिपकतो. आज ह्या काळाची लक्षण आहेत. याचा अर्थ देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जवळ आलेला आहे. याचा अर्थ न्यायाचा दिवस समीप आलेला आहे. याचा अर्थ आता स्वर्गाच्या राज्यामध्ये त्या दाराची लावण्याची किंवा बंद करण्याची दशा जवळ आलेली आहे. पण तुम्हाला सांगू द्या, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ते द्वार आज आमच्यासाठी खुलं केलेलं आहे. देवाचा पुत्र प्रभू
येशू ख्रिस्त पुन्हा येण्याच्या अगोदर ते जर कदाचित दार बंद जर होत असेल तर त्या दाराच्या अगोदर आमची नावनिशी तिथं होणं महत्वाचं आहे. नुसती नावनिशी नाही, डायरेक्ट आतमध्ये प्रवेश. आणि म्हणून या ठिकाणी मला पाहायला मिळतंय की ज्यावेळेस जलप्रलय जवळ आला, वाचूया उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 7. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 7. हा जल प्रलय जवळ आला जल प्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे बायको व सुना यास घेऊन तारवात गेला. आता जल प्रलय जवळ आला म्हणून नोहाने काय केलं? परमेश्वराने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या, त्याला जेवढी कामगिरी दिली होती तेवढी केली आणि सरळ तो त्या तारवामध्ये गेला. माझ्या देवाच्या अभिषिक्त प्रिय सेवकांनो, सेविकांनो, विश्वासणारे आई आणि वडिलांनो, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने सांगल, तुम्हाला जेवढे काही नोहासारखं कार्य करायला लावलेलं आहे, जर कदाचित त्या ठिकाणी तुम्ही आत्मीयाने आणि खरेपणाने ते कार्य करत आहात तर शेवटी तुम्हाला आणि मला स्वतःच तारण होण्यासाठी आता पहिल्या प्रथम आम्हाला परमेश्वराच्या त्या आतमध्ये जावं लागेल. जे तारण आमचं होणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर तारण शेवटपर्यंत टिकून ठेवणं महत्वाचं आहे. आणि आम्ही खात्रीने वैयक्तिकरित्या स्वतः आता त्या ठिकाणी नोहाचे 3 मुलं, सुना आणि पत्नी, हे सगळे जण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून धार्मिक होते, आत्मिक होते, देवाला भिवून वागत होते, देवाची वाणी ऐकत होते, म्हणून एवढे वाचले, म्हणून वाचले. पण कदाचित आमच्या कुटुंबामध्ये किती येतं आणि म्हणून हे पाळक साहेबा, पाळकीनबाईला तू वाचू शकलच नाही, पाळकीनबाई पाळक साहेबांना वाचू शकणार नाही, पाळक साहेबांनी पाळकीन मिळून आपल्या लेकरांना वाचू शकणार नाही, आपल्या आई बापांना वाचू शकणार नाही, आपल्या नातेवाईकांना वाचू शकणार नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या क्रमाप्रमाणे, श्रमाप्रमाणे फळ मिळणार आहे. आणि म्हणून ज्यांनी त्यांनी डायरेक्ट स्वतः उठून आता म्हणायचं आहे, मी बापाच्या जीवावर नोहासारखा. परंतु नोहाने कष्ट करीत असताना त्याचे 3 लेकर, सुना सगळ्यांनी मिळून कष्ट केले. जे जे कुटुंब प्रभू मध्ये सर्व मिळून कष्ट करत आहे त्यांचं तारण झालेलं आहे. दुसरं एक उदाहरण जर आम्ही फाटा पाहिला, लोटाच्या टायमिंगला, अब्रामाच्या टायमिंगला असंच घडलं. देवाने प्लॅन निर्माण केला, सदोम आणि गमोराचा नाश करायचा आहे, अग्नी आणि गंधकाचा त्या ठिकाणी मारा करायचा आहे आणि त्या ठिकाणी सगळं नष्ट करायचं आहे. परंतु त्याचा चुलता म्हणजे अब्राम, देवाचा अभिषिक्त सेवक, विश्वासणारा पिता, त्या ठिकाणी त्या म्हणत आहे, कदाचित तो त्या ठिकाणी बराचसा मोठा शास्त्र बघ आहे, मी तो कट मध्ये सांगत आहे. तो म्हणत आहे की त्या ठिकाणी एक व्यक्ती जर विश्वासू असेल तर म्हटलं काय अडचण नाही, आम्ही वाचू. आणि त्या ठिकाणी ते देवदूत जातात, त्या ठिकाणी त्या लोटाला सांगतात की लोट, या नगराचा आम्ही नाश करणार आहे, तुझे कोण नातेवाईक असतील ना सगळे जमा करून निघ. त्यांची इच्छा होती अख्ख्या घरादाराच संरक्षण करायचं, कारण त्या लोटाच्या घरामध्ये त्याची पत्नी, त्याची मुली आणि प्लस जावई देखील होते. आणि जावायच्या व्यतिरिक्त लोटाचे दुसरे कोणीतरी असतील ना इकडे तिकडे हिंडणारी, परंतु प्रभू मध्ये नव्हती. आणि मग अशी घटिका, अशी वेळ आली, जसं नोहाला सांगितलं की आता दरवाजाजवळ बस, आता आतमध्ये घुस, आता जलप्रलय येण्याचा टायमिंग समय झालेला आहे, आता जात मध्ये. अशा प्रकारे ते म्हणे आता अग्नी आणि गंधकाचा वर्ष होणार आहे, तर चला उठा आणि आपण निघूया तिकडं, त्या वरती एका माथ्यावर, त्या डोंगराच्या शेंड्यावर, त्या टेकडीवर, त्या सुळ्यावर जाऊया. आणि मी तुम्हाला सांगतो, इथून जात असताना कुणीही पाठीमागं बघायचं नाही, सरळ बघायचं, कुणीही इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे बघायचं, कुणीही पाठीमागे थांबायचं नाही. आणि मग लोटाने त्यांच्या जावायला विनंती केली, पण तुझे जावाई लय हुशार. लोटाने बाकीच्यांना विनंती केली असेल जे घरातले, ते लय हुशार. ते म्हणले हो माहिती आहे आम्हाला काय होईल. मग शेवटी लोटाच्या 2 मुली आणि पत्नी, हे 4 जण आणि ते 3 देवदूत यांनी पळायला सुरुवात केली, निघले. आणि ते चालत असताना त्यांना सांगितलं होतं की पाठीमागं पाहायचं नाही. आणि नेमकं त्या ठिकाणी लोटाची प्रिय पत्नी, तिचं काय भागलंच नाही. त्या काड्या कुड्या, त्या गोधड्या, ते कपडे लत्ती, ते भांगार भुंगार, त्याच्याकडे तिचं लक्ष.
माया गोधड्या पेटत्या, माय पेटीतले डब्यातले पैसे जाते, माया धान्याच्या पोत्याला भोरा लागन जळण सगळं आणलं असतं तर बरं झालं असतं. त्या चिंध्यासाठी माग बघितलं, खांब झाली मिठाचा, नाही वाचू शकला. ती मिठाचं काम झाली पण लोटाने माग नाही बघितलं, लोटाच्या पोरीने नाही बघितलं. जाऊ पडू पडतं जे ते ज्याचा त्याचा जीव घेऊन पळालो. आज अशीच गंमत आहे, ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव घेऊन परमेश्वराच्या राज्यामध्ये जायचंय. सांगायचे काम त्या ठिकाणी देवदूतांनी केलं, सांगायचे काम त्या ठिकाणी नोहाने केलं, सांगायचे काम त्या ठिकाणी जो देवाचा संदेष्टा योहान, आणखीन देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, अनेक शिष्यगण, आणि आज देखील जे तुम्ही आणि मी जिवंत आहोत, जे परमेश्वराचे जे लेकर आहेत, खास निवडलेली प्रजा, आज देखील लोकांना हेच सांगतात की बाबांनो, दादांनो, आता जलप्रलयाचा समय नाही. कारण प्रभू जलप्रलय आता करणार नाही, तो अग्नीने प्रवेश करणार आहे, अग्नीने नाश करणार आहे. आता आमचं तारण साधून घ्या. आता काय कुठल्या याजक साहेबांना होडी तयार करायची, नाव करायची मी काय संदेश त्याला स्वप्नात सांगणार नाही. आता एकच, तारणाचं तारू, तारणाची होडी. तारण हे महत्वाचं आहे. ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलेला आहे, ज्याने स्वतःचा दरवाजा, अंतःकरणाचा दरवाजा उघडा केलेला आहे, आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकलेला आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार म्हणत आहे प्रकटीकरण 3:20 मध्ये की पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, आतमध्ये जाण्यास तयार आहे. परमेश्वर येण्यास तयार आहे, पण आम्ही उघडण्यास तयार नाही. किती वेळ तुम्ही दार बंद कराल? तुम्ही दार यासाठी उघडणार नाहीत कारण देवाचा पुत्र प्रकाश आहे. तो प्रकाश जर आला तर तुमच्यातला अंधकार दिसेल. तुम्ही दार यासाठी उघडत नाहीत की तुम्ही तो जगाचा परमेश्वराचा पुत्र, जो सार्वभौम राजा आहे, तो न्यायवैभवी राजा आहे, त्याला चांगल्या पवित्र आणि शुद्ध गोष्टी लागतात. तुम्ही दार यासाठी उघडत नाही की तुमच्या अंतःकरणात सगळ्या दुनियाची घाण खरवड भरलेली, आणि ती घाण खरवड परमेश्वर पाहिल म्हणून दार उघडीना. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की आमचा नाश होऊ नये. देवाचा पुत्र यासाठी आला की तो म्हणतोय मी नीतिमानांना तारण्यासाठी आलो नाही, तर मी पाप्यांना तारण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही आणि मी पापी आहोत. परमेश्वराला आमंत्रण द्या. तुमच्या अंतःकरणामध्ये असणारी घाण, पाप, कुकर्म काय असं नसन ते प्रभूला पाहू द्या, आणि प्रभूला विनंती करा की प्रभू हे माझ्यामधून काढून टाक, कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये ही घाण काही जाणार नाही. अनेक लोकांच्या आत्म्याला ती घाण चिटकून चालली, लवचुंबकासारखी. घर्षण झालं का लवचुंबक. पाप आणि मनुष्य जगाकडे बघितला का काय कार्यक्रम झाला. त्याच्यामुळं आमचे दरवाजे झाले पॅक, आमच्या बिजगाऱ्या गाजल्या, आमचे दरवाजे उघडणार, आमचे दरवाजे ऑटोमॅटिक लॉक झालेत. काही लोकांनी दरवाजे बंद करून ठेवलेत. ती शिळ घातली, ती गळा टाकली, त्याला कुलूप सगळं लावून ठेवलेले. त्यांच्या चाव्या हरवल्यात. सैतानाने चाव्याच घेऊन गेला. सैतान म्हणला तू एकदा पापात पड, हे दरवाजा बंद कर, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल, बाहेर आवाज मारीन, कटळून कटळून निघून जाईल, तू उघडूच नको काही झालं तरी. आज अनेक लोक आहेत देवाच्या पुत्रासाठी द्वार खोलत नाहीत, देवाच्या गौरवासाठी आमचं अंतःकरण उघडं करत नाहीत, पाप उघडं करत नाहीत, पश्चाताप करत नाहीत, देवाच्या पुत्राला शोधित नाहीत, स्वतःवर परमेश्वराच्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अनमोल रक्त जे तुमच्या आणि माझ्या आणि संपूर्ण जगाच्या पाप क्षमेसाठी सांडलंय, त्याच्या रक्ताची खून करत नाहीत. आणि म्हणून आज प्रिय हो, तुमचे आणि माझे दार, आज त्या दाराचा काही उपयोग नाही. आज मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर जर का दार बंद करायला लागला, कुणाच्याही उघडणार नाही. स्वतः प्रभू येशू जरी म्हटला ना, ए पित्या, अरे मी सगळ्या जगासाठी एवढं सगळं केलं, आता उघड, ते म्हणशील आता शांत बस, तुझं काम काय न्याय करायचंय, तू उघडायचं का नाही ते मी बघेल. हेच गोष्ट आहे. त्या अंजिराच्या निष्फळ झाडाचा दाखला काय सांगतात. आमच्याकडे जर परमेश्वराला आवडणारे फळ नाही, जीवन नाही, आमचा काही उपयोग नाही. जसं ते झाड लगेच शाप दिल्या दिल्या ते वाळून गेलं, तुला कधी फळ न प्राप्त व्हावं असं झालं. दुसरा त्या अंजिराच्या झाडाचं उदाहरण दिलंय. तो म्हटलं यांनी काय जागा अडवावी, मोकार वाढावे झाले.
मोकार मोठमोठ्या फांद्या, मोकारची जागा सगळी आटून टाकली. खाली त्या जमिनीत एकही पीक येऊ द्या ना आडुशनी. कशाला मोकार एवढ्या फांद्या? आणि त्या ठिकाणी झाड डबडबीत आहे, फांद्या आहेत, मोठा एरिया आहे, परंतु त्याला फळच नाही. आजही मोठमोठे झाड लोकांनी लावलेत, लय वडासारखे पारुंबे केले. इथे एक शाखा, तिथे एक शाखा, तिथे एक शाखा. लाख लाख 2-2 लाख लोकांची मंडळी, मोठमोठ्याले प्लॉटचे प्लॉट, एकराची एकर. जसं गहू एकरामध्ये लावतात ना पंजाबला, तसे एकरामध्ये लोक लोळायला लागलेत. आता फळाचा पत्त्या नाही, देवाच्या वाणीचा आवाज नाही, स्वर्गाच्या राज्याच्या दाराविषयी माहित नाही, सत्य माहित नाही, पवित्र आत्म्याचं कुंपण नाही, देवाचं सत्यवचन नाही, अनबन फळ नाही. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, देवाचा वचन त्या ठिकाणी सांगत आहे. तो म्हटलं, येण्या झाडाला उपटून टाका. माही दादा, तुझ्याकडचे काम दिले ना, आता तू एक काम कर. गेल्या 3 वर्ष झाले सतत मी काय करतोय त्याला बघतोय, आणि हा पण मला मी सतत 3 वर्ष झाले याची खतपाणी आणि सगळं खोरपणी फिरपणी करतोय. अव्या मंडळीसाठी लय प्रयत्न करतोय, लय करतोय. जसा एखादा शेतकरी रात्रीची लाईट आले का रात्री 12-1 ला उठून जातो, जसं एखादा शेतकरी दिवसा लाईट असली का दिवसभर त्या लाईटीची वाट बघतो. अशा प्रकारे देवाचे सेवक आहेत. अहो प्रभू, आम्ही या लोकांना तू तरी 3 वर्षाचं उदाहरण देतो, काही काही आम्ही 10-10, 20-20 वर्ष, 15-15 वर्षापासून यांना खतपाणीच घालतो. प्रभू म्हणशील सगळं खरं आहे, तुझी काही चुकी नाही, तुला माळ्याचं काम दिलंय ना, चांगली गोष्ट आहे, तू तुझं प्रामाणिकपणे केलेलं आहे. मी तुला काही म्हणत नाही, मी म्हणत नाही तुझा जाळ हो म्हणून, मी म्हणत आहे या झाडाचा जाळ हो, या झाडाचा सत्यानाश हो. या झाडाला उपटून जिशिपी आणून काढून बांधाला टाक आणि त्याला काडी लावून टाक, जाळून टाक, त्यांनी जागा काढवावी. परंतु तो माळी म्हणतो नाही, मी अनेक वर्ष त्याला ट्राय केलेलं आहे, याही वर्षी मी त्याला खणीन, खत आणील, सगळ्या प्रकारचे फवारे मारीन, आणि जर का पीक नाही आला बिनधास्त त्याचा जाळतो. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्या मध्ये पडतोय, न तर परमेश्वराने आमचा कवाच जाळण धूर संगच केला असता, आमच्यासाठी कवाच दरवाजा बंद केला असता. कारण परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवून त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याचे इतके काही हालापेष्टा केले, असा कोणता बाप नाही का आपल्या लेकराचा बादला. परंतु ते लेकरूच लय गुणवान होतं, तो प्रभू येशू ख्रिस्त. तो आज देखील तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. आज देखील परमेश्वर म्हणत असेल, स्वर्गाच्या राज्याचा दरवाजा बंद करून टाका, काय गरज नाही या भूतावरल्या लोकांची. हे भूताडाचे आहेत, हे भूतळावरले लोक भूत एकही नाही नीटनेटकम भाराभात द्या, हे गठुडे फिटुडे इकडेच जाऊन द्या. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, नाही पित्या, मी या वर्षी तू सांभाळ, 20 पर्यंत नसेल त्यांना फळ, या 2021 मध्ये आज 19व्या दिवसामध्ये का होईना फळ निघल. नाही आलं ना 21च्या एंडला, 22ला काय कार्यक्रम करायचा ते करून टाक. आणि म्हणून प्रिय 2021 वर्ष आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वराने दिलेला आहे, तर आम्ही आमचं दार उघडणं महत्वाचं आहे. कारण आमच्या दाराजवळ 2 आहेत. जर आम्ही बरे केलं नाही तर पाप, आणि आम्ही चांगलं केलं तर प्रभू. चॉईस तुमची. आमचे दादा हमेशा म्हणतात युअर चॉईस. काही लोक म्हणतात आमची ऑफिसर चॉईस, आमची दुसरी चॉईस. तुम्हाला काही स्वर्ग घ्यायचं नाही, घ्या निवडून. तुम्हाला तारवात बसायचं का बसा, आम्ही इकडे जेव्हा पाण्यात बुचकळा लागू ना तेव्हा येऊ. पण तुम्ही तुम्हाला सांगेल त्या टायमिंगला बरेचसे लोक आले नवाकडे बुचकळायला लागले, तेव्हा पाळक साहेबांच्या हातामध्ये काही नसणार. आम्हाला बंदूक लावून जरी सांगितलं ना सत्यवचन सांगा, प्रभूने आमच्या इकडे थोबड शिवलं नाही, एकदा बंद केलं नाही तोंड, गण लावली तरी सत्यवचनाविषयी ऐकण्याविषयी मरतान, परंतु ते वचन तुम्हाला माहिती पडणार नाही. आणि म्हणून आज जर देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जर त्या वचनाप्रमाणे तुम्हाला जर सत्य प्रकट करत आहे, ते पण फ्रीडम मध्ये, फुकट मध्ये, परंतु एक वेळ अशी येणार आहे, देवाचं वचन सांगतंय की त्या ठिकाणी अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तो वचना संबंधीचा दुष्काळ पडेल. आणि मग त्यावेळेस तुम्ही त्या पाळक साहेबांना शोधायला सुरुवात करतात, ज्याच्यावर आता तुम्ही बोट मोडीतात सत्य सांगतात म्हणून, ज्याला तुम्ही दान दशमांश देणगी देत नाही, आणि जे फुटायला सुजायला लागलेत त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे नाही, त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या भावाच्या, त्याच्या भावाच्या बायकोच्या नावावर अकाउंट करीतात. लाजा वाटत नाहीत. बिलोस भाऊ बहीण आई वडील, अहो सत्य आहे, त्या सत्याकडे वळा. देव तर आमच्या सेवकाचं तर 100% संगोपन करायची देवाची जबाबदारी,
तुमची नाहीच. पण ज्याची नोहाने सांगितल्याप्रमाणे आले नाही, अहो जनावरे आले, त्या तारवात सरपटणारे प्राणी आले, आकाशात उडणारे पक्षी आले, पाण्यातले जलचर मधले आले, पण हैवान इब्लीस या भूतलावरले भूत आले नाहीत. माणसं दोन पायाचे. खेदाची गोष्ट आहे, जेवढे नाही ना आले गेले त्या पाण्यात. आज देखील देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, येणार आहे. तो उशीर करीत आहे याचा अर्थ असा नाही. नोहाच्या टायमिंग प्रमाणे तो दिवस ती घटिका जवळ आली आणि लगेच परमेश्वरने सांगितलं, नोहा आपली पत्नी, आपले सुना आणि लेकरं घेऊन आतमध्ये निघ बाबा, आता मी दरवाजा बंद करणार आहे. आणि म्हणून देवाच्या सेवकांनी सांगितलेले जे दरवाजे जे स्वर्गाच्या राज्यासाठी उघडे ठेवलेले आहेत परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून प्रभू येशूने स्वतः, ते बंद होण्याच्या अगोदर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, प्रिय सेवकांनो, त्या दरवाजामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. अंतःकरण उघडा. परमेश्वराची वाणी आमच्यासाठी येत आहे. तो दरवाजाचा उघडण्यासाठी आमचा प्रकटीकरण 3:20 प्रमाणे तो दाराशी उभा आहे. तो आमचं दार ठोकीत आहे. आज जर आम्ही त्याच्यासाठी उघडलं नाही तर उद्या अशी परिस्थिती येणार आहे, आम्ही त्याचं दार ठोकू. तो म्हणशील चल हट, ओळखीत नाही मी तुला, कोण आहे, सरक बाजूला, अजिबात भाव देणार नाही. आणि आज तू स्वतः म्हणतो माझ्या माझ्या मुली, मी किती दिवस झाले, किती वर्ष झाले सारखं मी तुला आवाज देतोय, तू का उघडीत नाहीस. आज देखील तो हताश आहे, निराश आहे, आज तो दुःखी आहे. त्याला वाटत नाही की आमचा नाश व्हावा म्हणून. आज देखील तो परमेश्वर पिता म्हणतो जाऊ दे ना, मी लगेच आणतो तो दिवस. प्रभू म्हणतो थांब. तो म्हणतात जाऊ दे, नाही ऐकत. प्रभू म्हणतो थांब. कारण आज देखील त्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तितकीच प्रेम करतो जितकं योहान 3:16 मध्ये परमेश्वराने केलं. त्याच्या एकुलत्या पुत्राला घातलं. तो म्हटलं ठीक आहे, मी एवढे अर्पण केलं, तेवढे अर्पण केलं, अजून थोडे दिवस थांब. न्यायाचा दिवस तर येणारच आहे, पण त्या अगोदर माझे लेकर या भूतालावर माझ्यासाठी द्वार खोलतील. माझ्यासाठी का द्वार खोलले तर मी त्यांच्यामध्ये जाईल, आणि मी का त्यांच्यामध्ये गेले जग त्यांचा नाश करू शकणार नाही. जर स्वतः परमेश्वर आमच्यामध्ये, देवाचा पुत्र परमेश्वर आमच्यामध्ये, पवित्र आत्मा आमच्यामध्ये, सत्य आमच्यामध्ये, देवाचं गौरव आमच्यामध्ये, देवाचं खरं पण शहाणपण आमच्यामध्ये, आणि देवच आमच्यामध्ये आहे, तर आम्ही साक्षात जिवंतपणे म्हटलं तरी स्वर्गाच्या राज्यात. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला आपण दार, दरवाजा, फाटक, स्वागत कक्ष या विषयावर पवित्र शास्त्राच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन करूया. मी पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पास्टर राजू आलट, अहमदनगर मधून देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावात हार्दिक स्वागत करतो. शक्य असल्यास हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि इतरांना देखील तारणाविषयी तुम्ही सांगू शकता. शेअर यासाठी केलं की पास्टर राजू आलटचं एक लय मोठं नाव व्हावं नाही, उलट माझं जेवढं नाव कमी असेल तेवढं माझ्या डोक्याला टेन्शन कमी राहील. कारण लय मोठं नाव झालं का ते लय खटखटी होतात. तर प्रभू मला एका जागेवर बसू दे आणि फक्त तुझं काम करायसाठी सहाय्य मार्गदर्शन कर. एवढं छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना विनंती करतो. आज प्रिय देव बाप्पा, खरोखर तू आम्हाला आवाज देत आहे. कदाचित आम्ही आवाज तो ऐकला नसेल. आजची परमेश्वर देव बाप्पा विशेष करून शेवटची घटिका, शेवटचा तास, मिनिट, सेकंद देखील असू शकतो. आजच तारणाचा दिवस समजून आम्ही परमेश्वर दे बाप्पा ते आमचं द्वार खोलावं आणि त्या द्वारातून, त्या दरवाज्यातून परमेश्वर दे बाप्पा जे तू आमचं द्वार ठोकीत आहेस त्या आम्ही उघडावं आणि तू आमच्यामध्ये यावं अशी कृपा कर. आम्ही प्रार्थना करतो असं मला माझ्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, त्याचप्रमाणे प्रभू येशूच्या नावामध्ये ज्या संस्था, ज्या मिनिस्टर, ज्या इंडिपेंडंट स्वतंत्र काम करणारे, देवाच्या सत्तेच्या मार्गाचा प्रचार करणारे सर्व सेवक तुझ्या पवित्र हातामध्ये घे. लागणारे झोपेत देखील देतोस त्याबद्दल तुझे आभार मानतो. तू येवेस त्यावेळेस आमच्या प्रत्येकाची तू आठवण कर. होते तुझ्या नाव समाई मानी गौरव, सर्व आदर गौरव सन्मान महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी प्रार्थना विनंती मागतो. स्वर्गीय पिता तू आई. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.